हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर साडीवरील मॅचिंग ब्लाउज हे प्रत्येकीकडेच असते, राईट? पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही 7 ब्लाउजेस बघणार आहोत की जे प्रत्येक साडीवर तुम्ही मिसमॅच करून वेअर करू शकता आणि तुमचा लुक हा अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. तर हे जे 7 ब्लाउज आहे हे तुम्ही अगदी कुठल्याही काठपदर साडीवरती किंवा डिझायनर साडीवरती कुठल्याही साडीवर वेअर करू शकता. तर हे 7 ब्लाउज कोणते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर हे ब्लाउज जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये नंबर 1 आहे ग्रीन कलरचा ब्लाउज. यस, ग्रीन कलरचा ब्लाउज हा असा आहे की तो बऱ्याच साड्यांवर जातो, मिसमॅच करून आपण वेअर करू शकतो. जर तुमच्याकडे एखादी पैठणी साडी असेल, तुमच्याकडे एखादी काठपदर साडी असेल, कुठलीही तुमच्याकडे जरीची साडी असेल तर त्यावरतीही तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाउज हा मिसमॅच करून वेअर करू शकता. आता ग्रीन कलरचा ब्लाउज हा शक्यतो तुमच्याकडे सिल्क फॅब्रिक मधला जर असला तर तुम्हाला तो सगळ्या साड्यांवर मॅच करता येईल. पण तुम्हाला ग्रीन कलर मध्येही कुठलाही शेड हा निवडायचा नाहीये. तर ग्रीन कलर मध्ये जो मूळचा रियल हिरवा कलर जो असतो, म्हणजे रियल ग्रीन जो कलर असतो तो तुम्हाला चूज करायचा आहे. कारण काय होतं, जो पॅरेट कलर असतो किंवा जो फेंट ग्रीन कलर असतो तो सगळ्या साड्यांवर सूट होत नाही किंवा सगळ्या साड्यांवर शोभून दिसत नाही. त्यामुळे तुम्ही ग्रीन कलर मध्ये जो रियल डार्क ग्रीन कलर असतो तोच तुम्ही चूज करा. समारंभासाठी तुम्ही ज्या साड्या घालता त्यावरतीही तुम्ही ग्रीन कलरचा सिल्कचा ब्लाउज हा वेअर करू शकता. तोही तुम्हाला खूप सुंदर आणि शोभून दिसेल. त्याचबरोबर ब्लॅक, पिंक, रेड, येलो अशा प्रकारच्या अशा कलरच्या ज्या साड्या आहेत त्यावरतीही ग्रीन कलरचा ब्लाउज हा मिसमॅच करून तुम्ही वेअर करू शकता. अशा प्रकारे ग्रीन कलरचा एक ब्लाउज तरी तुमच्याकडे असायलाच हवा. नंतर नंबर 2 आहे येलो कलरचा ब्लाउज. यस, तुम्हाला जर कधी काही कॉन्ट्रास्ट मॅच करायचं असेल, मिसमॅच करायचं असेल तर तुमच्याकडे येलो कलरचा ब्लाउज हा असायलाच हवा. कारण येलो कलरचा ब्लाउज हा तुमच्याकडे बांधणी साडी असेल, काठपदर साडी असेल किंवा एखादी पैठणी साडी असेल, अशा सगळ्याच प्लेन साड्या असतील किंवा अशा सगळ्या साड्यांवरती येलो कलरचा ब्लाउज हा खूप चांगल्या प्रकारे सूट होतो आणि खूप शोभून दिसतो आणि सुंदर दिसतो. त्यामुळे एक येलो कलरचा ब्लाउज हा तुमच्याकडे असायलाच हवा. नंतर नंबर 3 आहे ब्लॅक कलरचा ब्लाउज. यस, ब्लॅक कलरचा ब्लाउज हा जवळजवळ सगळ्या स्त्रियांकडे सगळ्यांकडेच असतो, राईट? बट काय होतं की त्या लेडीज काय करतात, तो ब्लॅक कलरचा ब्लाउज हा खूपच सिंपल स्टिच करून घेतात. जर तोच ब्लॅक कलरचा ब्लाउज तुम्ही थोडासा फॅन्सी किंवा स्टायलिश स्टिच करून घेतला तर तो तुम्हाला खूप सुंदर लुक देईल. ब्लॅक कलरचा ब्लाउज तुम्ही एखाद्या पार्टीवेअर साडीवरती जर स्टायलिश लुक मध्ये स्टिच करून घेतला तर तुम्हाला खूप सुंदर लुक देईल. तसेच ब्लॅक कलरचा ब्लाउज जर तुमच्याकडे असेल किंवा नसेलही तर तुम्ही काय करा, ब्लॅक कलरचा ब्लाउज हा थोडासा फॅन्सी टाइप स्टिच करून घ्या. मी जर स्लीवलेस मध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही ब्लॅक कलरचा ब्लाउज हा स्लीवलेस मध्ये स्टिच करून घ्या, जेणेकरून तो कुठल्याही साडीवर मिसमॅच किंवा कॉन्ट्रास्ट करून तुम्ही वेअर करू शकता. किंवा जर तुम्हाला स्लीवलेस नसेल स्टिच करायचा तर आजकाल खूप सुंदर सुंदर ब्लाउजच्या स्लीव्सच्या पॅटर्न्स आहेत. फ्री स्लीव्स तुम्ही स्टिच करून घेऊ शकता, पफ स्लीव स्टिच करून घेऊ शकता किंवा अशा कीहोल टाइपच्या स्लीव्ज आहे. अशा प्रकारचे बरेच सारे फॅन्सी पॅटर्न्स तुम्ही शिवून घेऊ शकता. तर ब्लॅक कलरचा ब्लाउज ही तुमच्याकडे असायलाच हवा. त्यानंतर नंबर 4 आहे गोल्डन कलर ब्लाउज. यस, गोल्डन कलरचा ब्लाउज ही तुमच्याकडे असायलाच हवा. आता तुम्हाला खूप जास्त गोल्डन कलरचा ब्लाउज किंवा गोल्डन कलर हा चूज करायचा नाहीये. गोल्डन कलर मध्ये थोडासा व्हाईटिश जो कलर असतो तो तुम्हाला चूज करायचा आहे. कारण काय होतं की आपल्या ज्या काठापदराच्या साड्या असतात त्यांचे काठ जे असतात ते डार्क गोल्डन असतात, शक्यतो डार्क गोल्डन असतात. आणि आपण जर त्यावरती गोल्डन कलरचा ब्लाउज हा वेअर केला तर त्यावरती तो तितकासा उठून दिसत नाही.
पण साडीवरती जी गोल्डन ज्वेलरी वेअर करतो ती ही डार्क गोल्डन कलरचा जो ब्लाउज आहे त्यावरती उठून दिसत नाही. त्यामुळे शक्य तुम्ही व्हाईटिश गोल्डन जो थोडासा फेंट असतो तो कलर तुम्ही निवडा. नंतर नंबर 5 आहे खण ब्लाउज. छान गोल्डन कलरचा किंवा ग्रीन कलरचा खणाचा ब्लाउज हा तुमच्याकडे असायलाच हवा. तर खणाचा ब्लाउज हा तुम्ही एखाद्या नऊवारी साडीवरती, पैठणी साडीवरती किंवा काठपदर साडीवरतीही वेअर करू शकता. खणाचा ब्लाउज ही तुम्ही छान असा फॅन्सी स्टिच करून घ्या. किंवा तुम्हाला एखाद्या सणासाठी छान पैकी तयार व्हायचं असेल तेव्हा तुम्ही हा खणाचा ब्लाउज नक्की वेअर करू शकता. कारण खणाचा ब्लाउज हा तुम्हाला एक पारंपरिक आणि ट्रॅडिशनल लुक देतो. तर खणाचा ब्लाउज ही तुमच्याकडे असायलाच हवा. त्यानंतर नंबर 6 आहे मल्टी कलर ब्लाउज. येस, मल्टी कलर चेक्स, मल्टी कलर एम्ब्रॉयडरी किंवा मल्टी कलर फ्लोरल डिझाईनचे जे ब्लाउज आहे त्यातला ब्लाउज तुमच्याकडे असायलाच हवा. मल्टी कलरचा ब्लाउज हा असा आहे की तो प्रत्येक साडीवर आपण मिसमॅच करून वेअर करू शकतो. आता शक्यतो मल्टी कलर जो ब्लाउज आहे तो तुम्ही प्लेन साडीवरती निवडा किंवा वेअर करा. तो मल्टी कलरचा जो ब्लाउज आहे तो तुम्ही प्लेन साडीवरती वेअर करा. त्यामध्ये तुमचा लुक हा खूप सुंदर दिसेल. जर तुमच्याकडे मल्टी कलरचा ब्लाउज असेल आणि तुमच्या साडीमध्ये ही मल्टी कलर किंवा खूप जास्त कलर असतील त्यावरती तो अजिबात वेअर करू नका. कारण त्यावरती तो अजिबातच चांगला लुक तुम्हाला देणार नाही आणि चांगला दिसणार नाही. कारण एक सुंदर असा मल्टी कलरचा ब्लाउज ही तुमच्याकडे असायलाच हवा. आता त्यानंतर लास्ट जो ब्लाउज आहे तो एक असा ब्लाउज आहे की तो 13 वेगवेगळ्या साड्यांवरती आपण मिसमॅच किंवा कॉन्ट्रास्ट करून वेअर करू शकतो. तर कोणता तो ब्लाउज आहे? तो ब्लाउज म्हणजे पिंक कलरचा ब्लाउज. कलरचा जो ब्लाउज आहे तोही आपण सगळ्या साड्यांवरती कॉन्ट्रास्ट मॅच करून मिसमॅच करून वेअर करू शकतो. तो लुक ही खूप सुंदर दिसतो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्हाला जर पिंक कलरचा ब्लाउज हा स्टिच करून घ्यायचा असेल, तुमच्याकडे पिंक कलरचा ब्लाउज नसेल तर तुम्ही तोही एक फॅन्सी टाइप स्टिच करून घ्या. जेणेकरून पिंक कलरचा ब्लाउज हा तुम्ही सगळ्या साड्यांवरती वेअर करू शकता. या प्रकारचे हे काही ब्लाउजेस आहे हे तुम्ही प्रत्येक साडीवरती कुठल्याही साडीवरती मिसमॅच करून वेअर करू शकता आणि तुमचा लुक हा अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.